तुला मध्येच कोणीतरी च्युइंगम खाऊन थुंकून ठेवलं होतं. शी, तुला सांगते मॅनर्स नाही आहेत लोकांना. मला कोणीतरी मुख्यमंत्री बनवलं ना, एक दिवस मुख्यमंत्री बनेन आणि च्युइंगमच बॅन करून टाकेन. मग च्युइंगम खाणारे लोक बॅन करून टाकेन. मग होल वर्ल्ड मधून च्युइंगम बॅन करेन. तुला सांगते पैज लावते मी हे करू नाही. पण मला कशाला कोणी मुख्यमंत्री बनवेल ना, मग काय बनू? बिझनेस वुमन बनते. अशी चप्पल तयार करते ना की कितीही चिकटी च्युइंगम असेल तरी ती माझ्या ब्रँडच्या चप्पलेला चिकटूच शकत नाही. ऐक ना, च्युइंगम प्रूफ चप्पल. वाव, कसली भारी बिझनेस आयडिया सुचली ग. हातून ना असं टाटा, बिर्ला, अंबानी झाल्यासारखं वाटतंय ग. वा, हे हसतेस काय तू? एक चुटकी च्युइंगम की कीमत तुम क्या जानो. तुझं नाव काय? माधवी बाबू. करोडपती होने का रोड होती है चिकटी च्युइंगम. तुला तुम्ही तू इथे काय करतेस? सर, तुम्ही इथे काय करताय? माझं सोड, तू इथे काय करतेस? आणि तुझा पाय दुखत होता ना, कालपर्यंत चालता येत नव्हतं तुला, लगडत होतीस, मग आज काय झालं? हो दुखत होता माझा पाय. पण काय? पण आम्ही काल हाड वैद्याकडे गेलो होतो काल आम्ही. मग काय साधा सुद्धा वैद्य नव्हता सर, हाडाचा वैद्य होता सर, हाडाचा वैद्य. त्याने मला बघितलं, मग माझा पाय बघितला, म्हटलं कुठे लागले, कसं लागलं, आणि मग जोरात म्हणाला एक्सरे काढून घे. हाड. तुम्हाला नाही सर, मला म्हणाला. त्याने मला बघितलं आणि माझा पाय बघून तो म्हणाला हाड असं म्हणाला. आणि सर, काय चमत्कार, त्याच्या जादूने लगेच मी ठणठणीत, अगदी लगेच ठणठणीत मस्त अशी जादू केली आणि पाय बरा. म्हणून मी मला मूर्ख समजतेस का? काही बोलतेस? हार्ड वैद्य काय अशी ट्रीटमेंट करतो? सर, जादुई वैद्य होता ना तो सर, जादुई वैद्य. अशी जादू केली आणि काय चमत्कार सर, तो लगेच जादू केली. फालतू कारण देऊ नकोस हा. आणि आता तर तुझा पाय बरा झालाय, मग तू कॉलेजला का नाहीयेस? आज इम्पॉर्टंट लेक्चर्स होती ना, मग ते महत्वाचं आहे की हे परिस्थिती सर, माझी परिस्थिती जास्त महत्वाची आहे आणि त्या परिस्थितीनेच मला इथे यायला भाग पाडलं. सर, तुम्हाला म्हणून सांगते की मी काय, माझं पूर्ण कुटुंब फार गरीब आहे सर. आमच्या श्रीमंतीबद्दल तुम्ही नका बोलू. तुम्ही तुमचे मॅनर्स बघा ना जरा. या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं का तुम्हाला? नाही ना, तरी न बोलता आलात नाही हे. जसं तुम्ही आमंत्रण दिलंच असतं. अहो, तुमच्या घरातल्या माणसांनी आमची 2 माणसं मारली आहेत, विसरलात? तो एक ऍक्सिडेंट होता आणि त्याची केस चालू आहे अजून. सुरू आहे हो, पण ज्यांनी मारलं तो बिंदास फिरतोय सगळीकडे. मग माझा जीव शांत कसा राहील? तुम्ही श्रीमंत आहात, पैसा आहे ना तुमच्याकडे, म्हणून हा खुनी, हा दारुड्या इथे मोकळा फिरतोय. काकू, बास झालं. अति बोलताय आता तुम्ही. काकू ऐक ना, तू जरा शांत हो. नाही, ही ती वेळ नाहीये, नको ना हे सगळं बोलू, जरा शांत हो प्लीज. ज्योती, अगं पण मी काय? ताई बास, हे बघा, आपण नंतर बोलूया सगळं. जरा तुम्ही. अहो, नंतर काय आणि आता काय? सत्य बदलणार आहे का? बस. काका,
जे झालं ते झालं, आता राहू दे प्लीज. याला तर मी आज काका काका हे बघा, जी जी काही शिक्षा द्यायची ती नंतर, ते आता नको. आता सगळी बाहेरची माणसं आहेत, त्यांच्या समोर काही नको. हे बघा, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळं सगळं चांगलं चालू आहे ना, ते चालू राहतो प्लीज. आता सगळी बाहेरची माणसं आहेत, त्यांच्या समोर काही नको. हे ज्ञान जे आमच्या समोर पाजळतेस ना, ते जरा त्यांना दे. हे सगळं ना त्यांनी सुरू केलंय, आणि का म्हणून आम्ही सहन करायचं सगळं? काय सहन केलं तो तुम्ही? आत्या, मला कळतं तुमचं बरोबर आहे, पण राग करून काहीच होणार नाही ना. तुम्ही जरा शांत व्हा. आणि काकू, हे बघ प्लीज शांत हो. हे सगळं तू खूप चुकीचं केलंस. ही वेळ बरोबर नव्हती अगं. तू प्लीज जरा शांत हो अगं, प्लीज. अगं पण ज्योती, बास ताई बास. हे बघा, हा साखरपुडा व्यवस्थित पार पाडावा असं आम्हाला वाटतं. आणि आता उगाच काहीतरी कारण काढून गोष्टी वाढवू नका. कारण नसताना हा इथे दारू पिऊन आला आणि तुम्ही एक मिनिट. हे बघा, तुमची इच्छा नाही ना मी इथे थांबावं. मी आत्ताच्या आत्ता जातो. हा साखरपुडा माझ्या भावासाठी खरंच खूप महत्वाचा क्षण आहे. त्याच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस आहे, आणि त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे.